हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स. हा चॅप्टर पेज नंबर 309 वर दिलेला आहे. ठीक आहे, हा 8वा चॅप्टर आहे. कंपनी अकाउंट्स म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जेव्हा एखादा बिझनेसमॅन बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा तो बिझनेस स्टार्ट करताना त्याचा स्वतःचा कॅपिटल त्या बिझनेसमध्ये लावत असतो आणि त्याचा कॅपिटल जेव्हा तो बिझनेसमध्ये लावतोय तेव्हा तो रिस्क सुद्धा स्वतः घेतोय त्या बिझनेसमध्ये. एखादा पार्टनर जेव्हा पार्टनरशिप फर्म चालू करतो तेव्हा पार्टनर सुद्धा पार्टनरशिप फर्ममध्ये स्वतःचा पैसा लावतात. ते बऱ्याचदा पैसा मार्केटमधून उधारीवर घेतात, बरोबर आहे, बँकेकडून लोन वगैरे घेऊन. पण कंपनीच्या बाबतीत तसं होत नाही. कंपनी काय करतात, तर बऱ्याच प्रमाणामध्ये पैसा हा पब्लिककडून घेतात. आता पब्लिककडून पैसा कसं घेतात, तर शेअर्स इश्यू करून. शेअर्स म्हणजे काय, तर शेअर्स म्हणजे मालकी हक्क. जेव्हा एखादा ओनर त्याचा ओनरशिप कमी करून पब्लिकला ओनरशिप देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोबदल्यात काही पैसा घेतो, त्याला म्हणतात शेअर्स. आता शेअर्स इश्यू करणे म्हणजे काय, समजा एखादी कंपनी आहे, ती कंपनी चालू करण्यासाठी, अगदी छोटंसं एक्झाम्पल घेऊत आपण, ती कंपनी चालू करण्यासाठी 1 करोड रुपये लागत आहेत आणि ते 1 करोड रुपये गोळा करण्यासाठी त्याला मार्केटमधून पैसा हवाय. त्याने स्वतःचा पैसा त्या बिझनेसमध्ये लावलाय. समजा त्याला एक 20-25 लाख रुपये त्याच्याकडे आहेत. त्याने त्याच्या पॅरेंट्सकडून किंवा रिलेटिव्हकडून एक 10-15 लाखाची जोड लावली. आता त्याच्याकडे स्वतःचे 25 लाख आणि रिलेटिव्हकडून घेतलेले 15 लाख रुपये, म्हणजेच त्याच्याकडे सध्या 40 लाख रुपये स्वतःचे आहेत असं म्हणायला आपण हरकत नाही. त्याने बँकेकडे लोन फाईल केली आणि त्याला बँकेकडून लोन सुद्धा भेटलंय आणि लोन भेटले 20 लाख रुपयाचं. म्हणजे सध्या त्याच्याकडे 60 लाख रुपये आहेत, पण तो अजून पैसा गोळा करू इच्छितो. आता बँकेकडून त्याला जर कर्ज हवं असेल तर त्याला काही ना काहीतरी गहाण ठेवावं लागतं आणि त्याच्याकडे आता प्रॉपर्टी उरली नाहीये. रिलेटिव्हकडून आधीच पैसा घेऊन ठेवलेला आहे, स्वतःकडे पैसा उरला नाहीये. अशा कंडिशनमध्ये तो मार्केटमधून पैसा उचलण्यासाठी शेअर्स इश्यू करू शकतो. म्हणजे एखादी कंपनी चालू करताना आपण कंपनीलाच लॉंग फॉर्म मध्ये त्या कंपनीला म्हणतात जॉईंट स्टॉक कंपनी. म्हणजे स्टॉक म्हणजे शेअर्स. ठीक आहे, तर मालकी हक्क जेव्हा जॉईंट मध्ये असतात, जेव्हा अनेक लोक एकत्रित येऊन एखादी कंपनी फॉर्म करतात, त्याला म्हणतात जॉईंट स्टॉक कंपनी. आता जे 60 लाख रुपये होते त्याच्यामध्ये अजून 40 लाख रुपयाची गरज आहे त्याला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, म्हणजे कंपनी स्टार्ट करण्यासाठी. तेव्हा तो काय करतो, तर मार्केटमध्ये त्याच्या कंपनीचे काही मालकी हक्क विकण्यासाठी काढतो समान रूपामध्ये, त्याला म्हणतात शेअर्स. ठीक आहे, तर कोणत्याही बिझनेसचा ब्लड, म्हणजेच कोणत्याही बिझनेसचा जो मेन घटक असतो तो असतो कॅपिटल. कॅपिटल असेल तर बिझनेसमॅन कोणतीही गोष्ट करू शकतो. आता शेअर कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शेअर्स इश्यू करून गोळा केलेला पैसा. तर कंपनीज ऍक्ट 2013च्या सेक्शन 2 सबसेक्शन 84 मध्ये सांगितलेले, शेअर इज द शेअर इन कॅपिटल ऑफ अ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक ॲज वेल. म्हणजेच शेअर्स म्हणजेच स्टॉक मधून गोळा केलेला पैसा आहे. ठीक आहे, शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज्ड बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. म्हणजे काय आहे, शेअर कॅपिटल मीन्स कॅपिटल रेज्ड बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. शेअर्स इश्यू करणे म्हणजे वाटणे. ठीक आहे, शेअर्स इश्यू करून गोळा केलेला कॅपिटल म्हणजे शेअर कॅपिटल असतो. कंपनीमध्ये छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये पैसा, हजारो लाखो लोकांकडून पैसा गोळा केला जातो आणि एक मोठा अमाऊंट कलेक्ट केला जातो, त्याला म्हणतात शेअर कॅपिटल. ठीक आहे, तर शेअर कॅपिटलचे काही प्रकार आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रकार बघूयात. तर पहिला प्रकार आहे इक्विटी शेअर. नावातच आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे काय, ओनरशिप. इक्विटी म्हणजे काय, ओनरशिप. म्हणजे काय, बघा, एखादा शेअर होल्डर जर इक्विटी शेअर घेत असेल एखाद्या कंपनीचा, समजा टाटा कंपनीचे इक्विटी शेअर्स आपण घेतलेत, म्हणजे आपल्याला टाटा कंपनीचा ओनरशिप भेटलाय. ओनरशिप भेटला याचा अर्थ असा नाही की आपण त्या कंपनीमध्ये जाऊन डायरेक्टरच्या खुर्चीवर बसू शकतो. तर खूप छोट्या प्रमाणात ओनरशिप आपल्याला त्या कंपनीची आहे. फायदा काय होतो, तर फायदा असा आहे की त्या कंपनीमध्ये
वोटिंग करण्याचा अधिकार आपल्याला भेटतो जर आपल्याकडे इक्विटी शेअर असतील तर. ठीक आहे. रिस्क आहे का? तर रिस्क तर आहेच. जिथं रिस्क आहे तिथंच रिटर्न आहे. रिस्क शिवाय कोणताही बिझनेस स्टार्ट होत नाही. मग काय रिस्क आहे बघा, जर तुम्ही इक्विटी शेअर घेतलात तर तुम्हाला सगळ्यात शेवटी पैसा भेटेल, कारण की तुम्ही कंपनीचे मालक आहात. मग कंपनी जेव्हा प्रॉफिट कमवते, समजा यावर्षी कंपनीने समजा एक 10 लाख रुपयाचा प्रॉफिट कमवलाय, तर कंपनी काय करणार, अगोदर आउटसाइडरचा पैसा देणार. ज्यांच्याकडून लोन घेतलंय त्यांना आधी व्याज देणार, त्याच्यानंतर कंपनी शेअर होल्डर्सला पैसे देणार. आणि शेअर होल्डर्समध्येही सर्वात शेवटी इक्विटी शेअर होल्डरला देणार, कारण की इक्विटी शेअर होल्डर हे ओनर असतात, कंपनीचे रिअल ओनर असतात आणि त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे. ह्याचा अर्थ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स निवडण्याचा अधिकार इक्विटी शेअर होल्डरला असतो. आणि त्यामुळे कंपनीमध्ये ते खरे ओनर आहेत. आणि ओनर काय करतात, आधी लोकांचे पैसे फेडतात आणि नंतर जर काही पैसा उरला तर स्वतः घेतात. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल हे कंपनीमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं. जर कंपनीच्या मालकाला वाटत असेल की ते ओनरशिप सॅक्रिफाईस करायला तयार आहे तरच ते इक्विटी शेअर इश्यू करतात. प्रिफरन्स शेअर म्हणजे काय, तर प्रिफरन्स शेअर होल्डर्सला इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर पैसा दिला जातो. जेव्हा प्रॉफिट भेटेल तेव्हा, जेव्हा बाहेरच्या लोकांचा पैसा फेडला जाईल, मग पैसा जर उरला तर तो आधी प्रिफरन्स, नावातच आहे प्रिफरन्स म्हणजे प्राधान्य. म्हणजे जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर प्रिफरन्स शेअर होल्डरला प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे. पण ह्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नाहीये. कंपनीमध्ये हे वोटिंग करू शकत नाहीत. कंपनीच्या निर्णयामध्ये ह्यांचा कोणताही इंटरफेरन्स चालणार नाही. इक्विटी शेअर होल्डर्स हे इंटरफेअर करू शकतात कंपनीच्या बिझनेसच्या डिसिजनमध्ये. का? कारण की ते ओनर आहेत कंपनीचे. प्रिफरन्स शेअर होल्डर हे कंपनीचे ओनर नाहीयेत. त्यांनी कंपनीमध्ये फक्त पैसा लावलेला आहे आणि ते फक्त प्रॉफिट एन्जॉय करणार आहेत. आता ह्याच्यामध्येही अजून भरपूर प्रकार आहेत. क्युम्युलेटिव्ह, नॉन क्युम्युलेटिव्ह, रिडीमेबल, नॉन रिडीमेबल, पार्टिसिपेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिव्ह, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल. ठीक आहे. तर एक बेसिक फरक आपण बघूयात, क्युम्युलेटिव्ह किंवा नॉन क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, एकदा जर तुम्हाला कंपनीचे प्रॉफिटमधून काही हिस्सा भेटला, ठीक आहे, आणि जर कंपनीमध्ये सगळ्यांचे पैसे फेडून, सगळ्यांना पैसे देऊन जर काही पैसा उरत असेल तर क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरवाल्याला, म्हणजेच क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर होल्डरला पैसा उरला तर नंतर परत अजून दिला जातो. म्हणजे त्यांना डबल बेनिफिट भेटू शकतं जर पैसा उरला तर. नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, त्यांना परत पैसा भेटत नाही. एकदा पैसा भेटला तर परत पैसा दिला जात नाही. आणि जर सगळ्यांचा पैसा फेडून काही पैसा उरत असेल तर कंपनी तो पैसा स्वतःकडे ठेवून घेते. ठीक आहे. रिडीमेबल, इरिडीमेबल. बघा, रिडीमेबल मध्ये काय होतं, कंपनी अगोदरच इश्यू करताना काही काळासाठी इश्यू करते. कंपनीने अगोदरच ठरवलेलं असतं की आम्ही 10 वर्षापर्यंत शेअर होल्डरकडे हा शेअर्स ठेवणार आहोत. त्यानंतर शेअर होल्डरला त्यांचे पैसे परत देऊन आम्ही आमचे शेअर्स परत घेऊ. म्हणजे जेव्हा शेअर होल्डर रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स किंवा रिडीमेबल शेअर्स जेव्हा खरेदी करतोय तेव्हा त्याला माहित असतं की त्याच्याकडे हे शेअर्स किती काळासाठी असणार आहेत. आणि तो काळ संपल्यानंतर कंपनीला शेअर्स परत दिले जातात आणि कंपनीकडून पैसे आपापले परत घेतले जातात. त्याला म्हणतात रिडीमेबल. इरिडीमेबल म्हणजे तसं काही होत नाही. जेवढे दिवस ठेवायचे आहेत तेवढे दिवस शेअर होल्डर स्वतःकडे पैसे, तो शेअर्स ठेवू शकतो. पार्टिसिपेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिव्ह म्हणजे बऱ्याचदा कंपनीच्या काही डिसिजन्समध्ये जर पुढाकार घ्यायचा असेल तर पार्टिसिपेटिव्ह प्रिफरन्स शेअरवाले घेऊ शकतात, नॉन पार्टिसिपेटिव्ह वाले घेऊ शकत नाहीत. कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल. एखादा शेअर्स जर इक्विटीमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल, इक्विटीचा प्रिफरन्समध्ये कन्व्हर्ट करायचा असेल, म्हणजे कोणत्याही वेगळ्या शेअर्समध्ये जर कन्व्हर्ट करायचे असतील तर कन्व्हर्टेबल शेअर्स असतील तर तुम्ही करू शकतात, नॉन कन्व्हर्टेबल असतील तर तुम्ही करू शकत नाहीत. तर हे बेसिक प्रकार होते. आता टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल ज्याला म्हणतो, तर टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल म्हणजे काय, तर ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल आहे, इश्यूड कॅपिटल आहे, सबस्क्राईब्ड आहे, कॉल्ड अप आहे, पेड अप आहे आणि रिझर्व्ह कॅपिटल आहे. आता हे असतं काय, तर एक एक्झाम्पल बघून आपण समजून घेऊयात. तर इथे एक टेबल दिलाय. टेबल दिल्यानंतर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे हे लक्षात येईल. बघा, कंपनीने मार्केटमधून किती पैसा घ्यावा हे कंपनीला
आधी प्रूव्ह करावं लागते की त्याची ॲबिलिटी किती आहे. आणि सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण सेबी म्हणतो, ही काय आहे तर कॅपिटल मार्केटची बॉस आहे. जसं बँकिंग सेक्टरचा बॉस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सगळ्या बँकांचा बॉस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तसंच शेअर मार्केट म्हणजेच कॅपिटल मार्केटचा बॉस हा सेबी आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी ही कंपनी ऍक्टच्या अंतर्गत काम करत असते आणि ती सगळ्या कंपन्यांकडून नियमामध्ये काम करून घेण्याचं काम करते. आणि जर कोणती कंपनी नियमाबाह्य काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करते. आता कोणतीही कंपनी जेव्हा मार्केटमधून पैसा गोळा करू शकते तर तो किती पैसा गोळा करू शकते तर तिच्या कॅपॅबिलिटी प्रमाणे तिला आधी प्रूव्ह करावं लागतं की तिचा कॅपॅसिटी किती आहे मार्केटमधून पैसा गोळा करण्याचा. आणि त्याचे वेगवेगळे पॅरामीटर आहेत, त्याचे वेगवेगळे घटक आहेत. आणि ते घटक बघून, त्यांचे पॅरामीटर बघून, त्यांची ॲबिलिटी बघून कंपनी जास्तीत जास्त किती पैसा मार्केटमधून गोळा करू शकते ह्यासाठी सेबी त्या कंपनीला गायडन्स करत असते. आणि एका विशिष्ट रकमेच्या बाहेर कंपनी कधीही पैसा गोळा करू शकत नाही. म्हणून कंपनीला, प्रत्येक कंपनीची कॅपॅबिलिटी वेगळी आहे. समजा XYZ कंपनी आहे, तिला जर सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त 10 करोड रुपये मार्केटमधून गोळा करू शकतात तर तिचा ऑथोराइज्ड कॅपिटल झाला, ऑथोराइज्ड म्हणजे तिला दिलेला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ कॅपिटल जी ती मार्केटमधून गोळा करू शकते. तर XYZ कंपनी 10 करोड गोळा करू शकते मार्केटमधून. समजा रिलायन्स कंपनी असेल, आता रिलायन्स कंपनीचं कार्यभार मोठं आहे, रिलायन्स कंपनीची कॅपॅबिलिटी मोठी आहे, तर कदाचित तिचा ऑथोराइज्ड कॅपिटल 100 करोड 500 करोड सुद्धा असू शकतो. म्हणजे ते 500 करोड सुद्धा मार्केटमधून गोळा करू शकतात. समजा एखादी IT कंपनी आहे, तिचा कॅपॅबिलिटी 50 करोड असेल मार्केटमधून गोळा करायचा, ती 50 करोड जर गोळा करत असेल तर सेबीला वाटतं की ही 50 करोड गोळा करून मार्केटमध्ये पैसा परत फेडू शकते, हिची कॅपॅसिटी आहे. तर त्याचं ऑथोराइज्ड कॅपिटल झाला 50 करोड. म्हणजे प्रत्येक कंपनीचा कॅपॅसिटी हा वेगवेगळा असतो आणि त्या हिशोबानं सेबी त्यांना गायडन्स करते की त्यांनी मार्केटमधून किती पैसा गोळा करू शकतात. जेव्हा एखादी कंपनी मार्केटमधून एक सर्टन अमाऊंट गोळा करू शकते तिला म्हणतात ऑथोराइज्ड कॅपिटल, म्हणजे मॅक्झिमम कॅपिटल जी एखादी कंपनी मार्केटमधून गोळा करू शकते. बघा इथे एक कंपनी दिली आहे, त्या कंपनीचा ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे, 10 लाख रुपये समजा. आता तिला माहिती आहे की ती 10 लाख रुपये गोळा करू शकते आणि सध्या तिला वाटतंय की 10 लाख रुपयाची गरज नाहीये, भविष्यामध्येही तिला कधी पैशाची गरज पडू शकते, म्हणून ती मार्केटमधून किती घेऊ शकते, 10 लाख रुपये. आता 10 लाख रुपये जेव्हा मार्केटमधून घेतीये तेव्हा तिला मार्केटमध्ये त्या ज्या लोकांकडून पैसा घेतलाय त्यांना काही ना काहीतरी मोबदला सुद्धा द्यावा लागेल. मग कंपनी बघते सध्या किती पैशाची गरज आहे, तेवढाच पैसा मार्केटमधून गोळा करते आणि बाकीचा पैसा ती जेव्हा भविष्यामध्ये तिला पैसा लागेल तेव्हा गोळा करते. म्हणजे 10 लाख पैकी ती किती गोळा करते ह्याला म्हणतात ऑथोराइज्ड कॅपिटल. ठीक आहे. आता हा आहे ऑथोराइज्ड कॅपिटल. समजा कंपनीला 10 लाख रुपयाची गरज आहे, 10 लाख रुपयापैकी कंपनीने 7 लाख रुपये गोळा केले. ठीक आहे, 7 लाख रुपये गोळा करण्याचा सध्या त्यांचा बेत आहे आणि हे राहिलेले 3 लाख कंपनी भविष्यामध्ये जेव्हा गरज पडेल तेव्हा गोळा करेल. ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे काय, मॅक्झिमम कॅपिटल विच कंपनी कॅन कलेक्ट फ्रॉम पब्लिक. लोकांकडून जास्तीत जास्त किती पैसा कंपनी सध्या घेऊ शकते, 10 लाख रुपये. हे कशावर ठरवलं तर सेबीने बघितलं की या कंपनीची कॅपॅसिटी किती आहे आणि त्या कॅपॅसिटीनुसार कंपनीला ऑथोराइज्ड कॅपिटल किती गोळा करू शकते ह्याचा गायडन्स दिलं जातं. ठीक आहे, ह्याचा ऑर्डर दिला जातो. आता कंपनीला जास्तीत जास्त 10 लाख रुपये गोळा करू शकते कंपनी, पण सध्या तिला वाटते की ती 7 लाख रुपयेच गोळा करेल, कारण की सगळेचे सगळे 10 लाख रुपये घेतले तर कंपनीची एवढी कॅपॅसिटी नाहीये. सध्या कंपनीचा नवीन व्यवहार आहे आणि कंपनीला 10 लाख रुपये गोळा करून त्यांच्यावर मोबदला सुद्धा द्यावा लागेल. त्याच्या बदल्यात काही ना काहीतरी पैसा तिला द्यावा लागेल त्यांच्या शेअर होल्डर्सला. म्हणून तिला वाटते की सध्या ती 10 लाख रुपयाच्या जागी फक्त 7 लाख रुपये मार्केटमधून गोळा करेल आणि राहिलेले 3 लाख जर गरज पडली तर भविष्यामध्ये ती गोळा करू शकते. आता हे 7 लाख रुपयावर व्यवहार चालणार. आता ह्या 7 लाख रुपयाच बघू. ठीक आहे, या 7 लाख रुपयामध्ये कंपनीने काय केलं, ठीक आहे, इश्यू केले. आता कंपनी जेव्हा मार्केटमध्ये शेअर्स इश्यू करते,
गरजेचं नाही की सगळेचे सगळे शेअर्स विकलेच जातील, बरोबर आहे. मग कंपनीमधील समजा 7,00,000 रुपये शेअर्स, 7,00,000 रुपये जे हवे होते, बरोबर आहे. समजा प्रत्येकी 100 रुपयाचे शेअर्स आहेत, ₹100 इच. एका शेअर्सची किंमत किती आहे? 100 रुपये. 7,00,000 रुपयापैकी समजा लोकांनी फक्त 2,00,000 रुपयाचे शेअर्स किंवा 3,00,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले. 7,00,000 पैकी किती? म्हणजे कंपनी सबस्क्राईब्ड शेअर्स किती? 3,00,000 रुपये. ठीक आहे. सबस्क्राईब्ड शेअर किती झाले? 3,00,000 रुपये. म्हणजे हे ह्या प्रकारे चालतात. ह्याला थोडंसं चेंज करून घेऊत. ह्याला असं करूत आपण. या 7,00,000 रुपयाची आता अजून फोड करूत. हे झाले सबस्क्राईब्ड. ठीक आहे. हे झाले अनसबस्क्राईब्ड. काय झालं? सबस्क्राईब्ड म्हणजे 7,00,000 रुपयाचे शेअर्स कंपनीने मार्केटमध्ये आणलेत, पण सगळेचे सगळे विकले जातील असं गरजेचं नाही. सबस्क्राईब्ड म्हणजे काय? विकत किती घेतले? तर लोकांनी फक्त 3,00,000 रुपयाचे शेअर्स विकत घेतले आणि अनसबस्क्राईब्ड किती राहिले? 4,00,000 रुपयाचे. बरोबर आहे. म्हणजे 7,00,000 रुपयाचे शेअर्स कंपनीने मार्केटमध्ये आणले, त्यापैकी 3,00,000 रुपयाचेच लोकांनी खरेदी केले, 4,00,000 रुपयाचे लोकांनी खरेदी केले नाहीत. जेवढे खरेदी केले त्याला म्हणतात सबस्क्राईब्ड. तुम्ही हा शब्द ऐकला असेल. तुमचं DTH कनेक्शन आहे बघा, टाटा स्काय असेल किंवा व्हिडिओकॉन असेल, त्याच्यामध्ये येतं बघा, डिअर सबस्क्रायबर, तुमचा पॅक संपत आहे तर लवकर रिचार्ज करा. सबस्क्रायबर म्हणजे कोण? उपभोक्ता. तर हे शेअर्स ज्या लोकांनी खरेदी केलेले आहेत त्यांनी कोणते शेअर्स घेतले आहेत? सबस्क्राईब्ड केलेले आहेत 3,00,000 रुपयाचे. आता 3,00,000 रुपयाचे शेअर्स त्यांनी घेतलेत, पण कंपनीला वाटतं एका शेअरची किंमत 100 रुपये, बरोबर आहे. पण कंपनीला वाटतं की ह्या 100 रुपयापैकी आपण सध्या काय करू? 100 रुपयाचे एका शेअर्स, बरोबर आहे. म्हणजेच एका शेअर्स 3,00,000 रुपयाचे शेअर्स घेण्याच्या जागी आपण सध्या काय करू? लोकांना म्हणू की एक काम करा, सध्या आम्हाला फक्त 2,00,000 रुपये द्या. म्हणजे कॉल्ड अप. लोकांनी प्रॉमिस केलं की त्यांनी 3,00,000 रुपयाचे शेअर्स खरेदी करायला तयार आहेत, पण ह्यांनी काय म्हणलं? कॉल्ड अप किती केलं? समजा 2,00,000 रुपयाचंच. म्हणजेच ह्याच्यामध्येही दोन प्रकार. हे कॉल्ड अप, नॉन कॉल्ड किती आहेत? 1,00,000 रुपये. नॉन कॉल्ड किती झाले? 1,00,000. आता कॉल्ड अप म्हणजेच 2,00,000 रुपये. सध्या कंपनीने 2,00,000 रुपये मागितले. आता ह्याचा प्रश्नच मिटला. हे सध्या मागितले नाहीत कंपनीने, भविष्यामध्ये कधीतरी मागेल कंपनी, बरोबर आहे. सध्या 2,00,000. लोकांनी म्हणलं की सध्या 2,00,000 तर नाही आहेत, आम्ही काय करू? सध्या तुम्हाला 2,00,000च्या जागी पेड 1.5 लाख रुपये देऊ. नॉन पेड 50,000. ठीक आहे. म्हणजे लोकांनी काय केलं? 2,00,000 रुपये मागितले तर लोक पण हुशार निघाले. त्यांनी म्हणले की सध्या आम्ही 1,50,000 रुपये देऊ, आणि लोकांनी 1,50,000 रुपये दिले. म्हणजे 50,000 रुपये दिले नाहीत, 50,000 दिले नाहीत. म्हणजेच काय होतं? आता परत एकदा हा स्ट्रक्चर सांगतो. कंपनी जास्तीत जास्त 10,00,000 रुपये गोळा करू शकते, म्हणजे ऑथोराइज्ड कॅपिटल. मग कंपनी 10,00,000 रुपये सध्या गोळा करू शकते, पण सध्या कंपनीला 7,00,000 रुपयांची गरज आहे. तर कंपनी काय करते? 7,00,000 रुपयांचे शेअर्स इश्यू करते. त्याला म्हणतात इश्यूड कॅपिटल. 7,00,000 रुपयाच्या शेअर्सपैकी लोकांना फक्त 3,00,000 रुपयाचेच खरेदी केले. लोकांनी 3,00,000 रुपयाचे खरेदी केले म्हणून म्हणतात सबस्क्राईब्ड. 3,00,000 पैकी कंपनीने सध्या 2,00,000 रुपयेच मागवले, त्याला म्हणतात कॉल्ड अप. कॉल केले. कंपनीने किती मागवले? 2,00,000 रुपयेच मागवले. लोकांनी पण 2,00,000 रुपये मागितल्यावर फक्त 1,50,000 रुपये दिले, आणि लोकांनी म्हणले की बाकीचे पैसे नंतर देऊत, बरोबर आहे. आता 1,50,000 रुपये दिलेत, आणि 1,50,000 रुपयापैकी 50,000 रुपये दिले नाहीत. म्हणजे ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे असा कॅपिटल जी कंपनी मागतीये, म्हणजे कंपनी मागू शकते जास्तीत जास्त, आणि सध्या कंपनीला 7,00,000 रुपयाची गरज आहे. म्हणजे इश्यूड कॅपिटल. आणि जे शेअर्स इश्यूच केलेले नाहीये त्याला म्हणतात अनइश्यूड, ठीक आहे, किंवा नॉन इश्यूड. ठीक आहे. आता 7,00,000 रुपयापैकी कंपनीचे फक्त 3,00,000चे शेअर्स विकले गेले, म्हणजे सबस्क्राईब्ड. 4,00,000चे विकलेच गेले नाहीत. जे विकले गेले नाहीत ते कन्सिडरच करायचे नाहीत. आता 3,00,000पैकी लोकांना फक्त 2,00,000 रुपयाचे शेअर्स मागितलेत. कंपनीने फक्त 2,00,000 रुपये मागितलेत.
लोकांनी पण फक्त 2 लाख पैकी 1.5 लाख रुपयाचे घेतलेत, म्हणजे पेड किती केलेत लोकांनी? 1.5 लाख, बरोबर आहे. म्हणजे बँकेत किती जमा होतील? 1.5 लाख, बरोबर आहे. आणि 50,000 रुपये लोकांनी दिलेले नाहीत, भविष्यामध्ये कधीतरी देतील. ह्याच्या अशा प्रकारे कॅपिटल स्ट्रक्चर असतं, हे असतं शेअर कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे इश्यूड कॅपिटल कळालंय तुम्हाला, सबस्क्राईब्ड कळालंय, अनसबस्क्राईब्ड कळाला, कॉल्ड अप कळाला, नॉन कॉल्ड अप कळाला, पेड अप कळाला, नॉन पेड अप कळाला. तर हे बेसिक प्रकार आहेत. ठीक आहे, तर आपण काय बघतोय की कंपनी कोणत्या कोणत्या प्रकारे मार्केटमधून पैसा गोळा करू शकते. तर हे बेसिक प्रकार होते, हा इंट्रोडक्टरी पार्ट होता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून काहीतरी बेसिक कॉन्सेप्ट बघूयात. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.